मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिशा आणि त्याचबरोबर दामिनी या दोघीही खूप खुश असतात. घराबाहेर येऊन त्या हसत असतात, कारण फायनली त्यांच्या मार्गातला अडथळा आता कायमचा गेलेला असतो. तो म्हणजे आदित्य आणि पारू. त्या दोघीही आता एकमेकींकडे बघतात. तर दिशा म्हणते, फायनली आदित्य आणि पारू या घरातनं गेले. मग आता दामिनी म्हणते, मला तर अजूनही पटत नाहीये की वहिनीने त्या दोघांनाही घराबाहेर हाकलून दिले. आता दिशा ही दामिनीकडे बघते आणि म्हणते, आता त्या अहिल्याची पूर्ण ताकद ना निघून गेली. ती आता एकटी पडली, कोलमडून पडली. मग आता आनंदाच्या भरात दामिनी म्हणते, दिशा मला जरा चिमटा काढतेस का ग? मला खरंच बघायचंय पारू आणि आदित्य घराबाहेर कायमचे गेले आहेत का? दिशा काय करते तर जाणून बुजून आता अगदी जोराचा दामिनीला चिमटा काढते. तर दामिनी ओरडते आणि म्हणते, अगं एवढ्या जोरात काढतात का चिमटा? मग आता ती स्वतःलाच म्हणते, नाही नाही, हे स्वप्न नाहीये, हे सत्य आहे. कारण तो आदित्य आणि ती पारुणा अगदी कायमची निघून गेली आहे घरातून. मग आता दिशा म्हणते, त्यांच्यासोबत ना अहिल्याची पूर्ण ताकद सुद्धा. तेव्हा दामिनी म्हणते, हो बरोबर आहे, खरंच अहिल्याची पूर्णपणे ताकद सुद्धा निघून गेली आहे. मग आता दामिनी लगेच हवेत उडते आणि स्वप्न रंगवू लागते की आता इथून पुढे या घराची अहिल्या दामिनी देवी किर्लोस्कर असेल. असं म्हणून अहिल्याची स्टाईल करत ती पदर पुढे घेते. तर दिशा लगेचच तिच्याकडे बघते आणि अशी नकारार्थी मान हलवते व म्हणते, हो अहो एकदम करेक्ट आहे तुमचं, कारण आज उद्या आणि अगदी आयुष्यभरासाठी या घराची अहिल्यादेवी किर्लोस्कर ना तुम्हीच असणार. मग दामिनी पुन्हा म्हणते की दामिनी देवी किर्लोस्कर. तर दिशा म्हणते, हो तुम्हीच असणार आहात. त्यानंतर दामिनी आता दिशाच्या पाठीमागे जाते आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर आता मी होणार या विचाराने खूप म्हणजे खूप नाचू लागते. तेव्हा दिशा मनातच म्हणते, ए दामिनी, आता तू या घरची अहिल्यादेवी किर्लोस्कर नाही तर पारू होणार आहेस. पारू, कारण तुला ना इथून पुढे नोकरांची सगळी कामं करावी लागतील. असं म्हणून ती आता दामिनीची नक्की काय अवस्था करायची हे आता ती डोक्यामध्ये विचार करत असते. तेवढ्यातच दामिनी पदर पुन्हा असा पुढे घेत अहिल्यासारखी येते आणि लगेचच दिशाला अशी चुटकी वाजवून भानावर आणते आणि पुन्हा एकदा तिला सांगते की दामिनी देवी किर्लोस्कर. दुसरीकडे श्रीकांत अजूनही आपल्या अहिल्याला समजावत असतो, अहिल्या ऐक ना, अगं तू असा टोकाचा निर्णय नको ना गं घेऊस. आपल्या दोन्हीही मुलांना दुखावून काय मिळणार आहे तुला, मला सांग बरं. अगं आता तरी त्यांच्याकडेच बघून जगतोय ना आपण, आणि तेच जर लांब गेले तर कुणाकडे बघून जगायचंय आपण? आणि तुला माहितीये सयादादा ना हेच तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता की त्या दोघांना तू ना समजून घ्यायला हवं. अहिल्या कुणाचंच म्हणणं ऐकत नाही. ती म्हणते, सयादादा माझा भाऊ, त्याने सुद्धा अरे मला समजून नाही घेतलं श्रीकांत. अरे सयादादाला सुद्धा माहीत होतं तरीही त्याने मला साथ दिली नाही, मला सत्य सांगितलं नाही, आणि तूही आता त्यांचीच साथ देतोस सुद्धा. इतके वर्ष संसार केला माझ्यासोबत, पण तुला ना अजून अहिल्या कळलीच नाही. काय फायदा हा संसार करून, मला सांग ना. तुला आत्ताच सांगते श्रीकांत, मी अहिल्या तिच्या तत्वांसाठी जगते, तिच्या तत्वांसाठीच ती राहते आणि तिची तत्व कधीही खोटी नसतात. आता तुम्ही सगळ्यांनी काय केलंय तर माझा विश्वासघात केलाय. त्यामुळे कुणीही अजिबात त्या घराण्याशी संबंध ठेवायचा नाही, नाहीतर माझ्यासोबतचे सगळे संबंध सुद्धा तुम्हाला संपवावे लागतील, असं आता अहिल्या रागातच श्रीकांतला म्हणते. त्यामुळे श्रीकांतला आता धक्काच बसतो आणि त्याचा आता नाईलाज होतो. दुसरीकडे सगळे नोकर चाकर हे पारू आणि आदित्यला थांबवत असतात आणि म्हणतात, मालक प्लीज तुम्ही जाऊ नका, आमच्या घरी चला वाटलं तर राहायला, पण दुसरीकडे ना कुठे जाऊ नका. तर पारूसुद्धा बिचारी रडत असते. मग त्यावेळी आदित्य म्हणतो, नाही मी तुमच्या भावना समजू शकतो, पण आईचा शब्द पाळणं सर्वात जास्त गरजेचं आहे आणि तो मला पाळावाच लागेल. मी सर्व नोकरांना आता तो सांगतो, तुम्ही काळजीच करू नका, कारण मी सगळं ना एक दिवस व्यवस्थित करणार आहे. तर पारू म्हणते, तुमचे आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत राहू द्या, आमच्या संसारावर तुमचे आशीर्वाद कायमच राहू द्यात. आम्ही दोघेही
परत नक्कीच येऊ असं म्हणून आता ते दोघेही सर्व नोकरांना काळजी घ्यायला सांगतात. मग आदित्य आणि पारू फायनली हे घर सोडून आता निघालेलेच असतात. पुढे पुढे ते जातात, परंतु आता तेवढ्यातच प्रीतम आणि प्रिया दोघेही धावत तेथे येतात. तेव्हा प्रीतम दादा अशी आता मोठ्यानेच हाक मारतो आणि तेथेच थांबतो. त्यावेळी आता आदित्य धावतच त्याच्याकडे जातो आणि त्याला घट्ट मिठी मारतो. दोघेही भाऊ आता एकमेकांना मिठी मारून खूप म्हणजे खूपच रडू लागतात. त्यानंतर लगेचच आता प्रियासुद्धा पुढे येते आणि पार्वती दोघीही घट्ट मिठी मारतात. अगदी सख्या बहिणींसारख्या त्या एकमेकींना मिठी मारून खूप म्हणजे खूप रडू लागतात. त्यानंतर प्रीतम म्हणतो दादा मी तुझ्यासोबत येतोय, चल मी पण येतो तुझ्यासोबत. तेव्हा आदित्य म्हणतो नको नको, सांगितलंय ना तुला एकदा, प्लीज. तेव्हा पारू म्हणते प्रीतम सर, अहो राम वनवासाला गेल्यानंतर भरतानेच सगळं राज्य सांभाळलं, तर तुम्ही आता लक्ष्मण नका होऊ, भरत व्हा. कारण किर्लोस्कर कंपनीला आणि या घराला खूप म्हणजे खूप गरज आहे तुमची. आणि सगळ्यांची काळजी घ्या, कारण त्या दिशा मॅडमसारखी राक्षसींना या घराचा अगदी घास घ्यायला बसली आहे. आणि त्या दिशा मॅडमपासनं या घराला अगोदर वाचवा. आता इथून पुढे देवी आईंना खरी गरज ना फक्त तुमची आहे. तेव्हा पार्वता प्रियाला आणि सावित्रीला सांगते की श्रीकांत सरांच्या औषधाच्या वेळा नक्कीच पाळा आणि देवी आईंसाठी रोज असं मंदिर तयार करून ठेवा आणि घरातील सगळ्यांची व्यवस्थित काळजी सुद्धा घ्या. आणि ही पूर्णपणे जबाबदारी फक्त आणि फक्त तुमची आहे. तेव्हा प्रिया म्हणते पारू तुझ्याशिवाय हे काहीही म्हणजे काहीही शक्य नाही, त्यामुळे प्लीज पारू तू जाऊ नकोस ना ग, तू आमच्यासोबत राहा ना पारू. असं म्हणून आता प्रिया ही खूप म्हणजे खूप रडू लागते. त्या दोघांना फोर्स करते की इथेच थांबा किंवा आम्हाला तुमच्यासोबत येऊ द्यात. आता प्रीतमही हट्ट करू लागतो, आदित्य दादा आम्हाला यायचंय तुझ्यासोबत. मग आता आदित्य ऐकत नसतो म्हणून आता प्रीतम म्हणतो वहिनी ऐका ना प्लीज. त्यावेळी आता पारू म्हणते वहिनी म्हणता ना तुम्ही मला, आणि वहिनी ही तिच्या दिरासाठी अगदी आईसारखी असते. मग याच वहिनी आईची शपथ आहे तुम्हाला, या घरातनं एक सुद्धा पाऊल आता तुम्ही पुढे टाकायचा नाही आणि एकदम जबाबदारीने म्हणजे जबाबदारीनेच वागायचं. त्याचबरोबर श्रीकांत सर आणि देवी आईंची व्यवस्थित काळजी घ्या, तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित सांभाळा प्लीज. असं म्हणून पारू बिचारी खूप म्हणजे खूप रडते आणि त्या तिघांनाही रिक्वेस्ट करते की सगळ्यांचा व्यवस्थित असा सांभाळ करा. तर प्रिया अजूनही हट्ट करू लागते, तुमच्याशिवाय हे काहीच शक्य नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही आता इथून जाऊ नका किंवा आम्ही येतो तुमच्यासोबत. पण आता आदित्य पुन्हा सर्वांना रोखतो. मग आता त्यानंतर प्रीतम खूप म्हणजे खूपच लहान मुलासारखा अगदी हट्ट करतो. त्यामुळे आदित्य आता नाईलाजाने काय करतो तर प्रीतमला गेटच्या आतमध्ये ढकलून देतो आणि तुझा भाऊ बोलला ना मग भगवान बोलला असं म्हणून आता त्याला तशी शपथसुद्धा घालतो की घरातील सर्वांचा तू व्यवस्थित सांभाळ वगैरे कर. आणि असं म्हणून तो आता लगेच आपला जायला निघतो. तेव्हा लगेचच तो गेट बंदसुद्धा केला जातो. इकडे प्रिया ही आता प्रीतमला सावरते, त्याला मिठीत घेते. तर दुसरीकडे पारू आणि आदित्य दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तर आता आदित्य रडत असतो आपल्या पारूसाठी आणि म्हणतो मला माफ कर पारू, माफ कर. मला वाटलं होतं लग्नानंतर आपल्या खऱ्या संसाराची सुरुवात होईल आणि मी खरंच तुला खूप सुखात ठेवेन आणि तुला तुझ्या हक्काच्या घरी सुद्धा आणेन, पण मी हरलो पारू, मी हरलो. असं म्हणून तो पारूची माफी मागतो. मग आता पारू म्हणते नाही आदित्य सर नाही, अहो मी तुमच्यातल्या श्रीमंतीवर कधी म्हणजे कधीच प्रेम केलं नाही. अहो मी तुमच्यातल्या साध्या भोळ्या आणि जीवाला जीव देणाऱ्या माणसावर प्रेम केलं. अहो आदित्य सर तुम्ही मला जिथं आणि जसं ठेवाल ना तसं मी अगदी आनंदाने राहीन, कारण आपला एक नवीन प्रवास आणि नवीन सुरुवात. असं म्हणून दोघेही एकमेकांना अजूनच घट्ट बिलगतात. तेव्हा पारूचा हात पकडून लगेचच आदित्य नवीन संसाराची सुरुवात करण्यासाठी आता फायनली घराबाहेर पडतो. तर दुसरीकडे मारुतीरावांना खरं तर हा धक्का सहन झालेला नसतो. अहिल्याने केलेले आरोप त्याला सतत आठवत असतात. अरे मारुती तुला असं वाटतं का तू स्वामीनिष्ठ आहेस? अरे खाल्लेल्या अन्नाला सुद्धा तू जागला नाहीस. मग आता त्यानंतर सयाजीरावांनी कशाप्रकारे अहिल्याची समजूत घातली, पण अहिल्या कशाप्रकारे ऐकतच नाहीये, पारूला सून म्हणून स्वीकारत नाहीये, हे देखील मारुतीरावांना सतत आणि सतत आठवत असतं. आणि सयादादा तू सुद्धा
अरे पारूचं या घरात लग्न व्हावं म्हणून प्रयत्नच करत होतास का? देखील अहिल्याने आता त्यालाच विचारलेलं असतं. अहिल्या मॅडमने काय केलं होतं तर आदित्य समोर मोठी अट ठेवली होती, मी किंवा पारू या दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल. परंतु आदित्य बाबांनी माझ्या पारूची साथ सोडली नाही. अहिल्या देवींची साथ सोडून माझ्या पारूला त्यांनी जवळ केलं आणि तिचीच फायनली निवड केली. हे त्यांच्यासाठी जरा सुखावणारा निर्णय असतो. परंतु दुसरीकडे अहिल्या तर चिडली आहे आणि ती माझं तोंडसुद्धा इथून पुढे बघणार नाही हे मारुतीरावांना माहीत असतं आणि त्याच्याच दुःखाची सल त्यांच्या मनात असते. त्यानंतर आता त्यांना ते सगळं काही पारूचे हक्क नाकारलेले असतात तेही आठवतं आणि तू कशाप्रकारे माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं आणि तुझ्यावर मी एवढा विश्वास ठेवला परंतु तू विश्वासघातकी निघालीस. अगं मला माहीत नव्हतं पारू तू एवढी आतल्या गाठीची आहे, असं अहिल्याने केलेले सगळे आरोप तिरावांना आठवत असतात आणि त्याच गोष्टीचा त्रास होतो. ते बिचारे रडत असतात. त्यानंतर गणी आता तेथे येतो आणि म्हणतो, बा ऐक ना, तायडीला घेऊन येऊ की रे आपण घरी, बिचारीला थंडी वाजत असेल. चल ना बा घेऊन येऊ घरी. मग आता मारुतीराव जोरात ओरडतात की नाही अरे मला ज्या दिवसाची भीती होती ना तोच दिवस आज उगवलाय आणि ते सेम तसंच घडलंय, असं म्हणून ते बिचारे खूप रडू लागतात. कारण मारुतीरावांना अगोदरपासूनच माहीत होतं की पारूने जर हे असं केलं तर तिच्या आयुष्यात नक्की पुढे काय घडणार. देवी आई कधीच तिचा स्वीकारसुद्धा करणार नाही, कारण काहीही झालं तरी ते मोठी माणसं आहेत, आम्ही छोटी माणसं आहोत आणि पारूची व आदित्य बाबाची कधीही जोडी होऊ शकत नाही. सावित्री आत्या आता तेथे येते आणि म्हणते, मारुती दादा कसं आहे ना, जे काही घडलं ना ते थांबवणं खरं तर कुणाच्याच हातात नव्हतं, पण गोष्टी अशा काही घडतील असं मात्र कधीच वाटलं नव्हतं. तुम्हाला सांगू मारुती दादा, हा सगळा काही नियतीचा खेळ आहे, पण मला एकच कळत नाही आहे, सगळं काही माझ्या पारू बाळाच्याच नशिबात का असेल. अहो काही नाही सोसलं बिचारीने, नवऱ्यापासून सगळं नातं तिने लपवून ठेवलं आणि नवऱ्याला समजल्यानंतर सुद्धा कधीही अजिबात मानाची अपेक्षा तिने कोणतीच केली नाही आणि आता सून म्हणून घरात येण्या अगोदरच तिला घराबाहेर पडावं लागलं. का लिहिलं असेल माझ्या पारू बाळाच्या नशिबात हे सगळं? मारुतीरावांनाच ती आता प्रश्न करते. तेव्हा मारुतीरावांनाच आता काही सुचत नसतं, त्यांना काय करावं हे समजत नसतं. त्यांना सगळं काही पुढे आता धुसर दिसत असतं. ते म्हणतात, का मी कमनशिबी आहे ना म्हणून हे सगळं घडलंय, कारण मीच माझ्या पोरीचं लग्न नाही लावून देऊ शकलो आणि मीच तिच्या जीवावर उठलो, माझ्या लेकीला मी एक सुख सुद्धा नाही देऊ शकलो, असं म्हणून ते स्वतःच्याच तोंडात आता खूप मारून घेत असतात. तेव्हा आता सावित्री आणि गणी हे दोघेही आता लगेचच मारुतीरावांना म्हणतात, प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून नका ना घेऊ. गणीसुद्धा बिचारा रडतो आणि म्हणतो, तू असं स्वतःला त्रास करून नको ना रे घेऊ प्लीज, आणि कशाला उगीच स्वतःला अशी शिक्षा करून घेताय. अहो यात तर खरं तर तुमची काहीही चूक नाहीये. तेव्हा मारुतीराव म्हणतात, असं नाहीये, ही सगळी ना फक्त आणि फक्त माझी चूक आहे, असं म्हणून ते रडत असतात आणि म्हणतात, सावित्रीताई आता तुम्हीच मला सांगा, लेकीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर हक्काचं माहेर असतं आणि ते हक्काचं माहेर पण सुद्धा मी माझ्या लेकीला नाही देऊ शकलो, असं म्हणून स्वतःला दोष देत ते पुन्हा एक स्वतःच्या कानाखाली मारून घेतात. त्यानंतर मारुतीराव हे भानावर येतात आणि म्हणतात, मला सांगा बरं सावित्रीताई, आता आपण नोकर आहोत म्हणून आपण असं कायमच गरीब राहायचं का? मला सांगा, आपण मोठी स्वप्न सुद्धा नाही बघू शकत का? मी माझ्या पारूला नेहमी सांगत होतो की आपण मोठी स्वप्न अजिबात बघायची नाही, पण माझ्या पारूने माझं ऐकलं. माझ्या पारूने कधीही अशी मोठी स्वप्न सुद्धा नाही बघितली, परंतु तिच्या नशिबानेच तिला खूप मोठा दगा दिला. आज माझी पोरना रस्त्यावर आली, असं म्हणून मारुतीरावांना खूप वाईट वाटत असतं. ते बिचारे रडूनच आपल्या तोंडात पुन्हा मारून घेत असतात. तर गणी आणि सावित्री आत्या दोघेही मारुतीरावांना समजावत असतात, सावरत असतात की पारू नक्कीच इकडे येईल, पुन्हा तिच्या नशिबामध्ये पुन्हा एकदा सुख येईल. मग पुढे सावित्री म्हणते, ऐका ना मारुती दादा, कसं आहे ना, आपल्या पारूमध्ये तुमचे संस्कार आहे, तुमचीच हिंमत आहे. अहो आपली पोरं अशी कधीच खचणारी नाहीये, कारण मला माहिती आहे ना मारुती दादा,
कारण तिची देवी आईसुद्धा तिच्यापासून अशी फार काळ अजिबात दूर नाही राहू शकणार, कारण देवी आईंनाच तिची सारखी आठवण येत राहणार. आणि मला पूर्णपणे खात्री आहे अहिल्या मॅडम या पारूचा सून म्हणून लवकरात लवकर स्वीकार सुद्धा करतील. त्यानंतर गणी सावित्री आत्याकडे येतो आणि म्हणतो, सावित्री आत्या, नक्की होईल ना सगळं काही नीट? मग आता सावित्री ही गणीला जवळ घेते आणि म्हणते, बाळा हो नक्कीच होईल सगळं नीट, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण आहोत ना, आम्ही करू सगळेजण नीट, तू काळजी करू नको. असं म्हणून सावित्री आता लहान मुलासारखं त्याला अगदी समजावत असते आणि गणीला म्हणते, मी आहे ना बाळा तुझ्यासोबत, नको तू काळजी करू. तेव्हा मारुतीराव हे सारखे सारखे बाहेर डोकावत असतात. मारुतीरावांना असं वाटत असतं की माझी पारू आत्ता येईल नंतर येईल, पण पारू त्यांना काही तिथे दिसत नाही. म्हणूनच आता मारुतीराव हे तेथे त्या कट्ट्यावरच बसतात आणि पारूची वाट बघत असतात. दुसरीकडे प्रीतम आपल्या रूममध्ये जातो आणि ओक्साबोक्शी रडत असतो. तो आता खूप रडत असतो, कारण आता आदित्य घराबाहेर गेलेला असतो. त्याच वेळी आता तेथे प्रिया येते आणि पुन्हा एकदा प्रीतमला समजावते. प्रीतम अगदी लहान मुलासारखा रडत असतो. ते पाहून प्रिया म्हणते की नका ना रडू प्रीतम प्लीज. तो म्हणतो, दादा मोठा आहे तरी दादा या घरातून बाहेर पडला, नक्की कुणाची चूक आहे ना तेच कळत नाही आहे. तेव्हा प्रिया समजावते, तुम्ही काळजी करू नका, अहो सगळं काही व्यवस्थित होईल आणि यामध्ये ना कुणाचीच चूक नाही आहे, यामध्ये वेळेची चूक आहे. मग आता प्रीतम म्हणतो, आई किती प्रेम करायची दादावर आणि आज अचानक असा कसा ती निर्णय घेऊ शकते. मग आता प्रियासुद्धा म्हणते, आज या सगळ्यामध्ये सर्वात जास्त त्रास ना फक्त आणि फक्त आईंना होत असणार आहे, कारण ती दादांवर जेवढी रागवली आहे ना त्यापेक्षा जास्त ती स्वतःवर रागवली असणार आहे. आणि तुम्हाला सांगू प्रीतम, आपण आई आणि दादा या दोघांचेही दोषी आहोत. तेव्हा प्रीतम विचारतो, पण आपल्याला का नाही शिक्षा दिली आईने? आपल्या पारू आणि दादालाच का दिली असेल शिक्षा? आणि मला सांग अगं प्रिया, पारूने किती केलंय या घरासाठी, कारण जीव धोक्यात घालून आपल्या घराचं रक्षण केलं आहे तिने. कारण आईने पारूला सुद्धा बिचारीला घराबाहेर काढलं आणि मी तर काहीच करू शकलो नाही. तेव्हा प्रिया म्हणते, प्रीतम हे पहा, तुम्ही शांत व्हा, कारण गोष्ट ना आता खूप नाजूक आहे, शांतपणे हाताळण्याची गरज आहे. अहो आज जर दादाच्या जागी तुम्ही असते आणि तुमच्या जागी जर दादा असते ना तर दादा कसे वागले असते सांगा बरं. आता तुम्हालाही अगदी तसंच वागायचंय प्रीतम, आणि गोष्टी अगदी तशाच प्रकारे हाताळायच्या आहेत. दादांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालायचंय. तुम्ही एवढं कराल ना दादासाठी, असं ती आता शांतपणे विचारते. त्यावरती आता प्रीतम सुद्धा तसाच विचार करू लागतो आणि कसं वागायचं याचा विचार करत करत तो एकदम शांत होतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.